नमस्कार मंडळी. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जसं की घरात पैसा टिकत नाही, भांडणं होतात, एखाद्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होतात. मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सूर्याला जल अर्पण करा. वास्तुशास्त्रानुसार दररोज सूर्यदेवताला जल अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. दररोज पहाटे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं, अंघोळ करावी आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. यावेळी सूर्यमंत्राचा जप देखील करावा. तसेच सूर्याला एखादं लाल फूल देखील अर्पण करावं. यामुळे तुमच्या पाठीमागचे सर्व कष्ट दूर होतात. तुमचं एखादं महत्त्वाचं काम अडलं असेल तर त्यातील अडथळे दूर होऊन ते काम पूर्ण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हनुमानाला नारळ अर्पण करा. अनेकदा काय होतं की आपलं सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु आपलं चांगलं चाललेलं काही लोकांना देखवत नाही. असे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात, त्यामुळे त्यांची नजर आपल्याला लागते. अशा वेळी होतं काय तर नजर लागल्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. यावर वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर मंगळवारी भगवान हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांना एक नारळ अर्पण करावा. यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होऊन तुमची वाईट गोष्टीपासून संरक्षण होते.